नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. हे दृश्य आहेत नाशिकची. सध्याच्या उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीने गेली वर्षानुवर्ष पाण्यासाठी लोकांना झटावं लागतं, त्याच पद्धतीने आजसुद्धा 21व्या शतकामध्ये जिथे विकास प्रगतीकडे चाललेला आहे, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अजून महिलांना जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरून अशा पद्धतीने थेंब थेंब पाणी गोळा करण्याची वेळ आजसुद्धा आहे, म्हणजे आहेच. त्याच्यात बदल काहीच अजूनपर्यंत दिसत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी असलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते काय करत असतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एखादा लोकप्रतिनिधीला आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी काहीही करावं लागेल ते करायची परिस्थिती असली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांना अशा पद्धतीने जीव मुठीत घेऊन आजसुद्धा थेंब थेंब पाण्यासाठी विहिरीमध्ये उतरावं लागतं. ही दुर्दैवाची बाबच म्हणावी लागेल. आणि अशा पद्धतीने आजही लोक जीवन जगत